मनाविरुद्ध घेतलेला निर्णय. घरात तणाव दाटून बसला होता. सकाळची कोवळी ऊन खिडकीतून आत येत होतं, पण त्या प्रकाशातही आरोहीला काहीच उजेड दिसत नव्हता. काल रात्री आईने पुन्हा एकदा सांगितलं होतं, आरोही, लग्न ठरवलंय तुझं. मुलगा चांगला आहे, घर चांगलं आहे. आमचं ऐक. आरोहीच्या हृदयात ते शब्द काचेसारखे टोचत होते, कारण तिला प्रेम होतं. तिच्या आयुष्यात आर्यन होता. तिची पहिली निवड, तिचा पहिला आधार, तिचा पहिला आणि शेवटचा प्रेमाचा आवाज. परंतु आरोहीच्या घरी प्रेमाचं अस्तित्व कुणी मान्य करण्यास तयारच नव्हतं. वडिलांना लग्न म्हणजे समोरच्याचं घर, मानमरातब आणि समाज एवढंच दिसत होतं. आरोहीची इच्छा, तिची स्वप्न कुठेही नव्हती. त्या दिवशी आरोहीच्या हातात फोन होता. स्क्रीनवर आर्यनचा मेसेज, तुझं उत्तर दे. आपण काहीतरी मार्ग काढू. हात थरथरत होते, डोळ्यात पाणी. 3 वर्षाचं नातं हे असंच संपावं. आरोहीने शेवटी टाईप केलं, आर्यन, घरच्यांच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ते माझ्यासाठी जगले आहेत. मला दुखवायचं नाही. माफ कर. सेंड मेसेज पाठवताना तिचं हृदय जणू कोणीतरी मुठीत दाबून ठेवले होते. त्या क्षणी तिच्या आयुष्यातलं सर्वात सुंदर नातं तुटलं आणि तिच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण मनात वादळ. लग्नाची तयारी सुरू झाली होती. सगळे हसत होते, आनंदात होते, पण आरोहीच्या मनात रिकामेपणाचा पसारा होता. रात्रीचा एक प्रसंग तिला आजही आठवत होता. ती बिछाण्यावर बसून आर्यनचे जुने फोटो बघत होती. 2 जणांचा हसरा चेहरा, कॉलेजचे दिवस, पहिली भेट, सगळं समोर होतं, पण हातात काहीच नव्हतं. आईने येऊन खांद्यावर हात ठेवला. आरोही बाळा, सगळं ठीक होईल. आरोही मनात पुटपुटली, ठीक. माझ्या मनाला विचारलं का? पण आवाज मात्र शांतच, कारण मुलींना भावना दाखवायची परवानगी कोणी देत नाही. त्यांना फक्त स्वीकारायचं असतं. लग्नाचा दिवस आला. शुभ शुभ साडी, सुंदर दागिने, फुलांची सुगंधी वेणी. ती बाहेरून सुंदर दिसत होती, पण आतून मोललेली. मंडपात बसल्यावर तिच्या डोळ्यांनी एकदा क्राऊड स्कॅन केला. हृदय धडधडलं. आर्यन तिथे उभा होता. दुरून शांत, डोळ्यात पाणी, पण चेहऱ्यावर हसू नाही. ते दोघे न बोलता बोलत होते. तो म्हणत होता, का सोडलंस? ती मनात म्हणत होती, शक्य नव्हतं. विधी सुरू झाले. हळदी कुंकवाचे आवाज, मंत्राचे सूर, पण आरोहीच्या कानात फक्त आर्यनचा आवाज घुमत होता. गाठ बांधण्यात आली. आरोहीने डोळे मिटले आणि त्या क्षणी तिने स्वतःलाच हरवलं. सासरी गेल्यानंतर पहिल्या काही दिवसात सगळं आनंदी, अगदी नीट होतं. पूर्ण घर तिला उबदारपणा देत होतं. आदित्य, तिचा नवरा, चांगला, समजूतदार, शांत स्वभावाचा माणूस, पण मन तिथे नव्हतंच. एक दिवस आदित्यने तिच्या चेहऱ्याकडे बघून विचारलं, आरोही, तुझ्या डोळ्यात आनंद दिसत नाही. काहीतरी तुझ्या मनात दडलेलं आहे. त्या प्रश्नाने तिला धक्का बसला. कुणी इतकं समजून घेईल असं तिला वाटलं नव्हतं. ती काही बोलू शकली नाही. फक्त नजराखाली. आदित्य शांत हसला. तुला वेळ देतो. तू तयार झालीस की बोल. मी आहेच. त्या दिवशी पहिल्यांदा आरोहीच्या मनात आदित्यसाठी आदर निर्माण झाला. लग्नानंतर 2 महिने झाले होते. एक सकाळी आदित्यने तिला चहा देत म्हणाला, आरोही, आज मला खरं सांग, तुझ्या मनात कुणी आहे का? ती थबकली. शब्द अडकले, डोळ्यात पाणी. असं रडत रडत तिने सर्व सांगितलं. आर्यन, त्याचं नातं, घरच्यांचा विरोध, तिची असहायता आणि त्याच्याशी तुटलेलं नातं. आदित्य शांतपणे ऐकत राहिला. तो रागावला नाही, दोष दिला नाही,
फक्त एकच वाक्य म्हणाला, आरोही, तुझं भूतकाळावर हक्क आहे आणि मला तुझ्यावर. मी तुझ्या मनाविरुद्ध तुला कधी जगू देणार नाही. त्या दिवशी आरोही कोसळली. पहिल्यांदा स्वतःला समजून घेणारं कोणी भेटला होता. एक दुपारी आदित्य ऑफिसमध्ये होता, तेव्हा दरवाजाची बेल वाजली. आरोहीने दरवाजा उघडला आणि समोर आर्यन उभा. क्षणभर वेळ थांबला. तिने शब्द काढण्याआधी तो म्हणाला, आरोही, मला काही नाही हवं, फक्त शेवटचं एकदा भेटण्यासाठी आलो. त्याच्या डोळ्यात वेदना, पश्चाताप आणि प्रेम सगळं होतं. तू खुश आहेस ना? आर्यनने विचारलं. आरोही शांत. आर्यन हसला. वेदनेने मला माहीत आहे तू आनंदी नाहीस, पण तुझा निर्णय मी मान्य करतो. फक्त स्वतःला त्रास देऊ नकोस. तू जिथे आहेस तिथे हसत राहा. आणि तो शांतपणे निघून गेला. दार बंद झाल्यावर आरोहीला कळलं, कधी कधी प्रेम मोठं असतं, पण स्वीकार आणखी मोठा. त्या संध्याकाळी आदित्य आला तेव्हा आरोही त्याच्या वाट बघत होती. पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर हलकसं खरं हसू होतं. आदित्य, मला एक संधी दे. मी हे नातं सांभाळू इच्छिते. प्रामाणिकपणे, मनापासून. आदित्यच्या चेहऱ्यावर शांत हसू उमटलं. हीच तर मला वाट बघणारी आरोही होती. त्या दिवसानंतर दोघांनी नात्याला नवं रूप दिलं. हळूहळू विश्वास वाढला, आदर वाढला, संवाद वाढला. आरोही आर्यनला विसरली नव्हती, पण आठवणींनी तिने दुःख बनू दिलं नाही. त्या आठवणी आता साक्षीदार होत्या. किती कठीण निर्णय तिने घेतला होता आणि त्या निर्णयाने तिचं आयुष्य पुन्हा नव्यानं फुलत होतं. अखेरचं सत्य, जीवनात सर्व निर्णय हृदयासारखे नसतात. कधी कधी परिस्थिती आणि जबाबदाऱ्या मनापेक्षा मोठा होतात. आरोहीने प्रेम गमावलं, पण आत्मसन्मान मिळवला. तिने आर्यनला हरवलं, पण स्वतःला सापडलं. मनाविरुद्ध घेतलेला निर्णय सुरुवातीला वेदनादायी होता, पण त्या निर्णयाने तिला एक जीवनसाथी दिला, जो तिला समजून घेत होता, जपून घेत होता. आरोहीने शेवटी स्वतःला सांगितलं, प्रेम जिथे संपतं तिथून स्वीकार सुरू होतो. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब